नितेश रेड्डी त्यांच्या पाठमधून आकुडेबाचा बॉल होता ऑन साइडला हुक केलाय जबरदस्त टोला आहे शाहूवाडीचा आंध्र रसलचा बॉल सीमारेषे पार षटकार आक्रमक सुरुवात नितेश रेड्डी यांची पाहायला मिळाली आहे 2 बॉल मध्ये 10 धावा बनवल्यात गोलंदाज परशुराम यांच्यावरती आक्रमण ज्यावेळेस देखील आक्रमक टोला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक टप्पा घेतलाय 2 टप्पे घेतलेत आणि बॉल पुन्हा एकदा जाईल सीमारेषे पार नितेश रेड्डी यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत पुढचा बॉल मिड ऑन रिजन मध्ये सांडे आहेत डॉट बॉलची सांगता होती तुम जियो हजारो साल साल के दिन हो 50,000 हीच प्रार्थना मी आई भवानीच्या चरणी करू यावेळेस देखील वाईट बॉल आहे अवांतर धाव प्राप्त होईल अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल 15 धावा धावफलकावरती आहेत 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील परशुराम गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत यावेळेस शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येतात तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल एका धाव्याने धावफलक पुढे जाईल 16 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 1 चा खेळ मार्गस्थ असताना 16 धावा धावफलकावरती जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली गणेश पाटील आणि नितेश रेड्डीच इथून मैदानावरती आखू टप्प्याचा बॉल होता इनफिल्डच्या वर उडवण्याचा प्रयत्न आहे इनफिल्डला बीट केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील होते ते बॉलला गॅदर करू शकत नाहीयेत आणि 2 धावांचा प्रयत्न मैदानावरती पुन्हा एकदा सफल होईल 2 धावांनी धावफलक पुढे जाईल 18 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झाला 18 विदाउट लॉस प्रथम बॅटिंग करत असताना केदारलिंग किंग्स केळवडे यावेळेस देखील बॉलचा अंदाज झाला नाहीये हवेत बॉल होता बराच काळ आणि तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल एका धावेने धावफलक पुढे जाईल 19 धावा धावफलकावरती आहेत अमर वारे गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या बॉलवरती आले सिंगल धाव धावफलकावर धावा आहेत 19 फलंदाजीसाठी गणेश पाटील
ऑफ बाहेर चांगला बॉल पाहायला मिळाला. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता अमर वारे यांचा. डॉट बॉलची चांगला होताना पाहायला मिळते. 19 धावा धाव पलकावरती आहेत. 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धाव पलकावरती आहेत. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल ड्रॉप आहे. पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण होतील. अमर वारे करे तो क्या करे. क्षेत्ररक्षक मेहरबान तो बल्लेबाज पहलवान ते चित्र मैदानावरती पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न. बॅटच्या एजला बॉल लागलाय आणि यावेळेस झेल टिपला गेलाय. आली आहे पहिली विकेट. गणेश पाटील बॅक टू दी पवेलियन. बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार 6 धावा. सुभाष पाटील षटकार लगावलाय आलेल्या मैदानावरती. पुढचा बॉल स्टेप आउट होऊन घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. 2-2 क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावतायत. 2 धावांचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती आहेत. 29 रन्स. लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत 29. चला टॉससाठी उपस्थित राहायचं विनंती आहे. कुटकर बॉईज गावडे आणि ठाणोबा विठ्ठला 11 ठाणेवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहा. चला स्पीडअप करा विनंती. लय वेळ जातोय. रायना स्पीडअप करा विनंती. पुन्हा एकदा आक्रमण. नितेश रेड्डीज हा व्हॉलीबॉल समोर टाकला होता. त्याला पाठवलाय काउ फेज मध्ये. ठोकलाय गगनचुंबी षटकार. पंच 1 मिनिट खेळ थांबवायचा विनंती.
बॉल टेनिकचा मे बी आतमध्ये आलाय. डॉट बॉल सांगता दोन पाहायला मिळते. यावेळेस देखील उडवला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि यावेळेस जबरदस्त टायमिंग आहे. पंचांना निर्णय येणं बाकी आहे. अंपायर षटकार 6 धावा. पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काऊ फैजला. नितेश रेड्डी यांच्या बॅट मधून आणखीन एक भीमटोला षटकार. व्हाईट बॉल आणखी एक अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 48 धावा धावफलकावरती आहेत. 48 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 48 धावा धावफलकावरती आहेत. आमचे योगराज बुटेरे वेगवेगळ्या शैलीमध्ये तुम्हाला निर्णय देताना पाहायला मिळतील. खेळाडूंचं मनोरंजन नक्कीच ते करतायत मैदानावरती. फुदरलेनचा बॉल आहे आणि डाऊन द लेग हा बॉल देखील वाईड आहे. आणखी एक अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 49 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हवेत बॉल गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. झेल ड्रॉप झालाय. सुभाष चाळगे यांच्याकडून चूक झाली आहे. सुभाष चाळगे असे खेळाडू जे कधीच झेल सोडत नाहीत, परंतु आज त्यांच्याकडून देखील झेल ड्रॉप झालाय. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावांच्या धावफलक पुढे जाईल. 51 धावा धावफलकावरती आहेत. 50 अप झाली आहे. बॅटिंग करणारी टीम जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली आहे. केदारलिंग किंग्स गेलवडे त्याला टॉससाठी यायची विनंती आहे. कोटकर बॉईज गावडी आणि ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहा विनंती आहे. टॉस आपण संपन्न करतो. सन्मान्य बाबासाहेब लेकर साहेबांच्या शुभ हस्ते
हा टॉस संपन्न केला जाईल. सन्माननीय धोंडीबा भोसले साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. ठाणोबा विठ्ठलाई देवी 11 ठाणेवाडी संघाचे समर्थक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. हेड इज द कॉल अँड टेल इट इज. तर टॉस संपन्न झाला आणि टॉस जिंकलाय ठाणोबा विठ्ठलाई ठाणेवाडी टीमने. काय निर्णय असणार आहे? आम्ही टॉस जिंकलेला आहे. बहुतेक मॅच आम्ही फर्स्ट बॅटिंग केली होती, पण ह्यावेळी आम्ही शेवटचा सामना आहे चेसिंग करायचा प्रयत्न करणार आहे. टॉस जर जिंकला असता तर निर्णय काय असता खोडकर बॉईज संघाचा? टॉस जिंकून आम्ही बॅटिंगच घेतली असती पहिल्यांदा. तर ज्याला जे पाहिजे होतं अपेक्षित ते मिळालेलं आहे. दोनही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. बोथ द टीम ऑल द बेस्ट. सो द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट लीग स्टेजच्या अगदी शेवटाकडे आपण आहोत. यानंतर एक सामना लीग स्टेज मधला बाकी आहे आणि त्यानंतर नॉकआउट सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत. स्टे ट्यून विथ ANP लाईव्ह. थँक्यू सो मच. वाईट बॉलच्या माध्यमातून अवांतर धाव प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 55 धावा धावफलकावरती आहेत. 55 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 55 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र आणखी एक बॉल डॉट आलाय. विकेट आली आहे. फलंदाज बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. किरण पाटील. रनआउट स्वरूपामध्ये शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. पंचावन्न धावा धावफलकावरती आहेत आणि 56 धाव्यांचं लक्ष असेल. 56 इज द टार्गेट. छप्पन्न धाव्यांचं लक्ष आहे.
पहिलाच बॉल त्यावरती आक्रमण हवेत बॉल का फेजला क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर केले परंतु बॉल जाईल सीमारेषेपार षटकार. छप्पन धावांचं लक्ष आहे. 6 धावा धावफलकावरती पुढचा बॉल त्यावेळेस चांगला फटका बिटवीन द गॅप बॉलला खेळत फायनल क्षेत्रामध्ये बॉल खूप वेगाने निघालाय आणि फाईन जातोय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह प्रयत्न जरूर केले परंतु तिथे बॉलला रोखू शकले नाहीयेत. 10 धावा धावफलकावरती आहेत. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावर धावा आहेत 10. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 18
आणि 18 बॉल मध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 46 धावांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. चला स्पीडअप अपेक्षित आहे. नितेश रेड्डी आणि कंपनी थोडी घाई करा विनंती आहे. शुभम पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. शुभम पाटील उर्फ ब्रावो गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. चला थोडी घाई करा विनंती आहे. ऑन साइडला हुक केलाय आणि बॉल पुन्हा एकदा जाईल सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. ज्यावेळेस पुन्हा एकदा कमालीचा फटका आहे फाईन लेग क्षेत्रामध्ये. आणखीन एक बॉल खूप फाईन जातोय. बॉल जाईल सीमारेषे पार. चौकार. धावा धाव बलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धाव बलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टेप आउट झालेत पुन्हा एकदा. कमालीचा फटका आहे. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. 2 धावांचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती आहेत. शुभम पाटील यांच्यावरती आक्रमण करतायत सुभाष चाळके. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट. 20 धावा धावफलकावरती 56 बनवायच्यात. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल सुभाष चाळके आणि परशुराम चाळके या जोडीला. त्यावेळी ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर रिजनला. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती आहेत. 21 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती. 56 धाव्यांचं मोठं लक्ष समोर आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 21. आकुटबाचा बॉल होता. इनफिल्डवरून उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. 2 धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील. 2 धावांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती आहेत. 23 रन्स. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 23 धावा या ठिकाणी बनल्यात आणि 2 षटकांमध्ये अजूनही धाव्यांची आवश्यकता असेल ती 33. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 33 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. विश्वास गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. षटक क्रमांक 3 साठी 12 बॉल 33 धाव्यांची आवश्यकता आहे. सुभाष स्ट्राइक एंड वरती. फुल लेनचा बॉल होता. ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. 1 धाव पूर्ण झाली आहे. 2 धावांचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. आता बॉल उरलेत 11. 11 बॉल मध्ये 31 धावा. मोठे 2 फटके जर आले तर या मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम देखील शिरकाव करू शकते आणि ते प्रयत्न मैदानावरती करावे लागतील शिवशंभू किंग्स कुंभवडे संघाला. 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. ज्यावेळेस मात्र आक्रमण केलंय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. व्हॉट अ एफर्ट दॅट इज. जबरदस्त प्रयत्न आहेत
आणि या प्रयत्नांच्या माध्यमातून केवळ एकच धाव इथे मात्र जोडली जाते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. अप्रतिम एफर्ट पाहायला मिळालेत आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलक पुढे जात आहे. 26 धावा धावफलकावरती आहेत. पंच 1 मिनिट. अंपायर्स ऑन फील्ड डिसिजन ॲज इट इज असेल. फ्रेम मध्ये ते दृश्य आलेले नाहीयेत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. वाईड बॉलची घोषणा बंधाने केली. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. यावेळेस कमालीचा फटका आहे आणि बॉल मात्र सीमारेषे पार जातोय. षटकार 6 धावा. कॅमेरामॅनला विनंती आहे थोडस बॉलवरती जास्त फोकस करा. दोघांमध्ये टकराव झालाय परंतु हा बॉल सीमारेषे पार जाईल. चौकार. 4 धावा. आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 6 धावेनी धावफलक पुढे जाईल आणि एकूण धावफलकावरती धावा असतील 41 धावा धावफलकावरती आहेत. 41 रन्स ऑन दी स्कोर. 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पुन्हा एकदा आक्रमण, जबरदस्त फटकाय काऊ फैजला, हा देखील बॉल फेकून दिलाय सीमारेषे पार, षटकार 6 धावा. सत्तेचाळीस धावा धाव फलकावरती आहेत. बॉल उरले 6 आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. 47, 6 बॉल मध्ये 9 धावा. दोन बंधू मात्र मैदानावरती बरसताना पाहायला मिळालेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली या ठिकाणी. परशुराम चाळके आणि सुभाष चाळके यांच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. फोर्टी 47 धावा धाव फलकावरती आहेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. अंतिम षटक सहा बॉल 9 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती सुभाष चाळके आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु पाठीमागच्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. परशुराम चाळके यांची 3 षटकार त्याने लगावलेत आणि ते षटकार मात्र महत्वपूर्ण होते. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. सुभाष चाळके स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतात. गणेश पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटकासाठी. शेवटचे 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता मैदानावरती. फुल लेनचा बॉल होता आणि क्लीन फोल्ड झालेत फलंदाज सुभाष चाळके. आता बॉल उरलेत 5 आणि 5 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण विकेट मिळवली आहे सुभाष चाळके. नाव बॅक टू द पवेलियन अमर वारे. ज्यावेळेस मात्र ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु बॅटचा फेस लवकर क्लोज झाले. पायावरती बॉल बदलतोय लेग बाईकच्या माध्यमातून. एकेरी धाव तिथे पूर्ण होईल. एकेरी धावेनं धावफलक पुढे जाईल. 48 धावा धाव फलकावरती आहेत. बॉल उरले 4 आणि 4 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकार पाठीमागच्या षटकामध्ये याच खेळाडूंनी लगावलेत. तीन बॉल आणि 3 बॉल मध्ये आता 8 धावांची आवश्यकता आहे. परशुराम चाळकेने जी मोठी लढाई लढली आहे ती मात्र पाहायला मिळाली आहे. आता हाती गेलाय आणि सेपूड बाकी राहिलाय परंतु सेपूड देखील बाहेर येणं महत्वाचं आहे. प्रयत्न करावे लागतील.
3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. क्लीन बोल्ड, आणखीन एक विकेट. हा बॉल 9 धावांची आवश्यकता होती, ती मॅच आली आहे. 2 बॉल 8 धावांवरती. दीपक मैदानावरती दाखल होत आहेत. 2 बॉल 8 धावा, विजयाची नामी संधी होती. पहिल्याच बॉलवरती महत्वपूर्ण विकेट. आता मात्र एकेरी दुहेरी धावांवरती फोकस करणं गरजेचं होतं, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुभाष चाळके यांनी देखील केला आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती नक्कीच करताना पाहायला मिळालेत फलंदाज परशुराम देखील. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि तो मोठा फटका दीपक यांना खेळावा लागेल. 2 बॉल 8 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 8 धावा इथून मात्र बनवायच्यात. एक धाव तर पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का, तर त्याचं उत्तर यस असं आहे, झालाय. आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता असताना या मैदानावरती रोहन वरेकर यांनी षटकार लगावलाय, परंतु आता 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे. षटकार येईल का हे चित्र पाहायचंय. आवश्यकता आहे, क्षमता आहे फलंदाज दीपक यांच्याकडे. षटकार ठोकावा लागेल. गणेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 1 बॉल 6 धावांची आवश्यकता मैदानावरती आणि एका बॉलमध्ये 6 धावा बनू शकतात का, तर हो बनू शकतात. आणि 6 बॉल मध्ये देखील 1 धाव डिपेंड होऊ शकते. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता मैदानावरती. डॉट बॉल आलाय आणि इथे हा सामना मात्र जिंकलाय पुन्हा एकदा गेळवडे संघाने. अभिनंदन टीम केदारलिंग किंग्स गेळवडे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल कोटकर बॉयज गावडी आणि त्यांच्या विरोधामध्ये ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी. या 2 संघांदरम्यान पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. चला, ठाणेवाडी संघाने टॉस जिंकला आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील. कोटकर बॉयज गावडी संघ या ठिकाणी फलंदाजीसाठी मैदानावरती उतरेल आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा सन्माननीय हर्षितजी पवार आपल्यासोबत जोडले जातील. धन्यवाद. या ठिकाणी या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच जाईल नितेश रेड्डीच्या नावावरती. अगदी आपण चालू बसलेला सामना आपण पाहतोय. एका दिशेने संघ असणार आहे कोटकर बॉईज गावडी, तर दुसऱ्या दिशेने संघ आपल्याला पाहायला भेटणार आहे ठाणोबा विठलाई 11 ठाणेवाडी. या 2 संघामध्ये एक महत्वाचा सामना जो आपल्याला पाहायला भेटणार आहे. जर पाहिला गेलं तर जर पाहिलाच गेलं ना मित्रांनो, हा सामना अगदी कालच्या दिवसातील बाकी असलेला सामना जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय.